तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता टाईम झालेला आहे 6:30 वाजले आता संध्याकाळचे. आणि मी इथं बाहेर येऊन बसले होते बघा. आणि जांबाचा पाला बघा कसा पडला पूर्ण. ऊनच कसलं आहे, भयानक ऊन आहे नाही का. आणि जांबाच्या पाल्याचे मी 2-3 फायदे सांगते तुम्हाला जे की मी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नाही तर मला पण दुसऱ्या कोण माहीत झाले. तर मी ना माझं एक तोंड जळालं बघा 2-3 दिवसाआधी. खिचडी खाल्ली होती मी. आतलं आहे ना पूर्ण जळालं आणि फोड आले. तर मी दवाखाना पण केला त्याचा. पण असं की जर त्याचं पानं ते खाल्ल्यावर म्हणजे तर आराम भेटतो ते. तर सकाळपासून मी सकाळी पण 4-5 पानं खाल्ले होते. आणि मी आत्ता इतक्यात खाल्ल्या. हिरवं हिरवं दिसत नाही पण थोडं कडू लागतं, म्हणजे लय वेगळंच लागतं ते. जांबासारखी पण टेस्ट येते त्याच्यामध्ये आणि कडू कडू पण लागतं. तर काय नाही. आणि अजून एक फायदा आहे जांबाच्या पाला खाण्याचा. ज्याच्या तोंडातून वास येत असेल ते पण म्हणजे तो बंद होतो. आणि ज्याच्या दातामध्ये अशी म्हणजे ते काय म्हणतात त्याला, गॅप असतो ना, ते पानं खाल्ल्यानंतर ते गॅप पण थोडा थोडा भरायला लागतो असं. म्हणजे तर मला माहीत झालेलं आहे बरं का. म्हणजे तर मला अनुभव नाही याचा, पण मला माहीत झालेलं आहे. बाकी इकडं बघा आपलं एक हे झाड आहे, इकडं झेंडूचं झाड होतं इथं मोठा, पण तो तोडून टाकलं बघा. या माश्या पण काय तंग करायला लागल्या मला, खडूस कुठल्या. आणि हे आपले मी इकडं जे झेंडूचे आपले जे छोटे छोटे हे होते ना, ते फुलाचे ते इथं टाकले होते असेच. तर ते बघा कसे आले, किती सुंदर. तिकडं पांढरे फुलं वगैरे पण आलेले आहेत बघा. आणि मनी प्लांट आपलं लई मोठं मम्मीने तोडून टाकला, कारण की ते लई मोठं झाला. ह्या साईडला पण आहे बघा, आणि तिकडं पण आहे, आणि तिकडं पण आहे स्कूटीकडं बघा भावाच्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती म्हणजे माहीत होतं का जांबाच्या पाला खाल्ल्याने काय फायदा आहे ते. आणि जर माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि माहीत असेल तर हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच मित्रांनो. तर काय बोलू आता, माझी तब्येत 2-3 दिवसांनी खराब आहे, कारण की असलं तुम्हाला दिसत पण असं पूर्ण जळालं असं लाल भयानक झालं. इतकं ना मला जेवण करता यायला लागलं नाही. एवढं बारीक असं, एवढं बारीक करून नुसतं चमच्याने प्यायला लागले मला. मी गिळायला लागले डायरेक्ट जेवण, माहिती आहे का, इतकं भयानक जळलं ना. आता मी आयुष्यात कधी गरम खाणार नाही, आणि खिचडी गरम आयुष्यात कधी खाणार नाही आता, कारण की 2 दिवसांनी इतका घाण त्रास व्हायला लागला ना मला, हे मलाच माहिती आहे. काय बोलू आता खडूस मित्रांनो. तर तुमच्यासोबत पण असं कधी झालेलं आहे का, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि खडूस वानर परत आले आमच्या इकडं. असे पत्र असे केले त्यांनी की थोडं पण वारं आलं ना की पत्र असे उडून जाते, नाही तर तुटून खाली पडते, लय भयानक. आणि हे माठ बघा, आम्ही मागच्या वर्षीच आणला होता बरं का पाणी प्यायला, पण पावसाळ्यात इथं आणून ठेवला. तर आता ते इथंच ठेवला. त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे चिमण्याला, त्यांना प्यायला, म्हणजे तर कुत्र्यांना, चिमण्याला वगैरे, पक्ष्यांना नाही का. आणि आपल्याला आज म्हणजे आज तर नाही होणार, पण उद्या आहे ना आपल्याला हे जे दिसते ना इथं, आपल्याला चिमण्याला पाणी पिण्यासाठी हे बघा, ह्या बांबूला पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते एक बॉटल कापून ठेवायची आहे. आणि काही धान्य पण त्याच्यात ठेवायचं आहे. ते पण व्हिडिओ मी नक्कीच टाकेन. आज तर नाही, पण म्हणजे आजच माझ्या डोक्यात आलं ते. तर ते आपण उद्या किंवा परवा नाही, पण उद्याच करू नाही का. तर ते पण व्हिडिओ मी नक्की टाकेन. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय बाय खडूस मित्रांनो.